दरम्यान यावरून आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे। त्यांच्या प्रवेशाबाबत माहिती नाही असं शरद पवार यांनी म्हटलंय, तर जी काही भूमिका घ्यायची आहे ती तातडीनं घ्यावी असं रोहित पवारांनी म्हटलंय। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांचं स्वागत केलंय, तर ते शरद पवार गटात गेल्यास लोकसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार गटाला हा मोठा धक्का मानला जाईल। निलेश लंके तुमच्या संपर्कात प्रवेश करणार होते अशी चर्चा सुरू आहे। नाही, त्याचं काय अर्थ नाही। तुम्ही त्यांना पक्षात येण्यासाठी विचाराल का? बोला काय म्हणजे एकदम काय असे अनेक लोक आहेत, ते सगळ्यांना विचारत बसायचं। आज पक्षप्रवेश होणार अशी चर्चा होती। मलाही माहिती चर्चा तुमच्याकडनंच मी ऐकतोय। अशी किती संपर्कात निलेश भाऊ लंके यांनी पवार साहेबांकडे जावं, कारण का जिथं कुठं ते आज फिरतायत त्या ठिकाणी त्यांच्या पोस्टरवर साहेबांचा फोटो आहे आणि निलेश भाऊंची स्टाईल बघितल्यानंतर त्यांना चांगला प्रतिसाद हा नगरमधून मिळत आहे। दक्षिण भागातून ते जर येत असतील आणि त्यांनी तसं वक्तव्य केलं असेल तर त्यांचं स्वागतच आहे, पण एक आठवडा दोन आठवडा बोलून चालणार नाही। जी भूमिका असेल ती लवकरात लवकर त्यांनी घ्यावी। मला त्याविषयी माहीत होती की निलेश लंके हे पुन्हा शरद पवार यांच्याकडे येतील, त्या भागातून निवडणूक लढवतील। निलेश लंके हे तळागाळातले कार्यकर्ते आहेत। निलेश लंके यांच्या मागे जिल्ह्यातला संपूर्ण समाज आहे। निलेश लंके हे सामान्यांचे प्रतिनिधी आहेत आणि त्यांनी जर आज पुन्हा शरद पवारांकडे प्रवेश केला असेल तर महाराष्ट्र त्यांच्या प्रवेशाचं स्वागत करेल।